हॅलो एव्हरीवन. आपला टॉपिक चालू होता प्रोटीन सिंथेसिस. त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आपण पाहिलं होतं. आपला राहिला होता ट्रान्सलेशन. दुसरी स्टेप राहिली होती प्रोटीन सिंथेसिसची. पहिली स्टेप ट्रान्सक्रिप्शन आपण पाहिलं होतं डिटेलमध्ये. दुसरी स्टेप आहे ट्रान्सलेशन. तर ट्रान्सलेशन म्हणजे काय ते एकदा काय करून घेऊ, आपण समजून घेऊ. ठीक आहे. ट्रान्सलेशन काय आहे? इट इज मेकॅनिझम. इट इज द मेकॅनिझम in which the codon present on the mRNA is translated into the amino acid and then form protein, called as a translation. काय आहे? It is the mechanism in which codon present on mRNA is translated into amino acid sequence and to form polypeptide. त्यापासून नंतर काय होणार? अमिनो ऍसिड, खूप सारे अमिनो ऍसिड जॉईन केले जाणार. त्यानंतर काय होणार? एक पॉलीपेप्टाइड चेन बनणार आणि त्याची फोल्डिंग झाल्याच्या नंतर काय होणार? प्रोटीन तयार होणार. सिम्पली ट्रान्सलेशन म्हणजे काय की mRNA असतो आपल्याला माहित आहे पूर्ण प्रोसेस कशी झाली होती. सेल होतं पूर्ण. सेलच्या न्यूक्लियस मध्ये काय होता? सेलच्या न्यूक्लियस मध्ये अशा प्रकारचा काय होता? डीएनए होता. डीएनएचं आपण काय केलं? ट्रान्सक्रिप्शन केलं होतं. ठीक आहे. डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन केलं. त्यापासून काय झाला होता? असा कोडॉन, 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे. सपोज त्याला आपण काय म्हणतो? कोडॉन म्हणतो. असा एक काय झाला होता? mRNA तयार झाला होता. तो mRNA नंतर न्यूक्लियस मधून कुठे आला? सायटोप्लाझम मध्ये आला. आणि सायटोप्लाझम मध्ये कोणती प्रोसेस चालू झाली? नंतर ट्रान्सलेशन. ठीक आहे. मग काय सांगितलं? मेकॅनिझम इन विच कोडॉन प्रेझेंट ऑन द mRNA इज ट्रान्सलेटेड इनटू द अमिनो ऍसिड सिक्वेन्स. आता mRNA वर काय म्हटलं? असे 3 न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स आहेत. बरोबर. प्रत्येक 3 न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो? कोडॉन म्हणतो. ठीक आहे. असे 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे. मग हा झाला एक कोडॉन. ठीक आहे. हा झाला 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स. दुसरा कोडॉन, तिसरा, चौथा, असे काय झाले? कोडॉन झाले. मग काय सांगितलं आपण ट्रान्सलेशन मध्ये? जे mRNA वर जे कोडॉन असतात त्या कोडॉनला रीड करून काय करतो आपण? अमिनो ऍसिडची अशी काय बनवतो? एक लांब चेन बनवतो. आणि त्या चेनला नंतर फोल्डिंग झाल्याच्या नंतर तेच काय असते? आपला प्रोटीन असते. ठीक आहे. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. बरोबर आहे. द कोडॉन प्रेझेंट ऑन द mRNA इज कन्व्हर्टेड इनटू द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ ट्रान्सलेशन. त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं? ट्रान्सलेशन म्हटलं. ट्रान्सलेशन साठी कोणत्या गोष्टी लागतात ते पाहून घेऊ. ट्रान्सलेशन साठी पहिली गोष्ट लागते अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड. ठीक आहे. ते आहेत अमिनो ऍसिड. 20 प्रकारचे स्टँडर्ड अमिनो ऍसिड असतात. ठीक आहे. जे आपलं जेनेटिक कोड येणार याच्या नंतरचा, त्या जेनेटिक कोड मध्ये आपण अमिनो ऍसिड कोणते कोणते असते ते पाहून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे अमिनो ऍसिडच्या नंतर इथे लागते आपल्याला mRNA. ठीक आहे. mRNA लागते. त्यानंतर लागते आपल्याला tRNA. हे स्ट्रक्चर आपण 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलं होतं. मी यासाठी 2-3 लेक्चर मध्ये कंटिन्यू सांगत आहोत की ते आधी काय करून घ्या, वाचून घ्या. काय लागते याच्यासाठी? हे पूर्ण स्टडी करण्यासाठी आपल्याला डीएनएचं स्ट्रक्चर माहित असलं पाहिजे, डबल हेलिक्स मॉडेल. त्यानंतर mRNA माहित असला पाहिजे, tRNA माहित असला पाहिजे. ठीक आहे. आणि rRNA हे काय असते ते सुद्धा आपल्याला काय असलं पाहिजे? माहित असलं पाहिजे याच्या आधी. ठीक आहे. समजलं काय लागते आपल्याला ट्रान्सलेशन साठी? अमिनो ऍसिड लागते, mRNA लागते, tRNA लागते. त्यानंतर आपल्याला लागतो रायबोझोम. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला लागते एटीपी ऍज अ एनर्जी. त्यानंतर लागते Mg डायपॉझिटिव्ह आयर्न, मॅग्नेशियम डायपॉझिटिव्ह आयर्न. त्यानंतर आपल्याला लागू शकते इथे एन्झाइम्स लागतात खूप सारे. ठीक आहे. एन्झाइम लागतात. त्यानंतर सांगू शकतो आपण इनिशिएटर फॅक्टर. आणि लास्टली याच्यामध्ये सांगू शकतो आपण इलॉंगेशन फॅक्टर. एवढ्या गोष्टी काय होतात आपल्याला ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये लागतात. आता अमिनो ऍसिड लागते. अमिनो ऍसिड कशासाठी लागतात? प्रोटीन बनवण्यासाठी. बरोबर आहे. अमिनो ऍसिड हे कशासाठी लागतात? अमिनो ऍसिड आपण काय करतो? कोडॉन रीड करतो. सपोज इथे समजून घेऊ AUG असा कोडॉन आहे, तर त्याच्यासाठी एक tRNA असतो. ठीक आहे. tRNA वर काय असतो? अँटीकोडॉन असतो. स्ट्रक्चर स्टडी केलं होतं. अँटीकोडॉन म्हणजे काय? याच्या अपोजिट असते. जसं इथे A आहे तर इथे U राहणार.
इथे यू आहे तर इथे ए राहणार आणि जी आहे तर काय राहणार, सी राहणार. जसं आपण सांगितलं होतं ना की ए ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन अँड ग्वानिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन, बरोबर आहे. पण इथे काय आहे, हे टीआरएनए आहे आणि हा आरआरएनए आहे, म्हणजे आरएनए आहे. आणि आरएनए मध्ये थायमिन नसते, त्याच्या जागी कोण असते, युरॅसिल असते. थायमिनची जागा कोणी घेतलेली असते, युरॅसिल. जसं इथे ए आहे तर इथे काय पाहिजे होतं, टी पाहिजे होतं, पण टी थायमिनची जागा कोणी घेतलेली आहे, युरॅसिल. इथे ए आहे तर इथे काय पाहिजे होतं, टी पाहिजे होतं, पण थायमिनची जागा कोण घेते, युरॅसिल घेतं. ठीक आहे, हे आपल्याला माहित होतं. मग समजलं काय सांगितलं, अमिनो ऍसिड लागते कशासाठी, प्रोटीन बनवण्यासाठी. जसा हा एक कोडॉन आहे एयूजी नावाचा, याच्यासाठी हा टीआरएनए असतो, त्याच्यावर अँटीकोडॉन असते यूएसी, आणि तो अमिनो ऍसिड घेऊन येतो कोणता, मिथिओनिन नावाचा. कोणता अमिनो ऍसिड घेऊन येतो, मिथिओनिन. सपोज इथे दुसरा कोडॉन आहे जी 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 असा कोणता तरी, ठीक आहे, जी जी जी. त्याच्यासाठी एक टीआरएनए राहणार, त्याच्यावर राहणार सी सी सी, आणि त्याच्यावर एक अमिनो ऍसिड राहणार कोणता तरी ग्लायसिन वगैरे. ठीक आहे, असे कोडॉन रीड केले जातात आणि त्याच्यानुसार अमिनो ऍसिड जॉईन केले जातात आणि नंतर काय बनते, प्रोटीन बनते. म्हणून सांगितलं काय आपण, अमिनो ऍसिड लागतात प्रोटीनसाठी. त्यानंतर एमआरएनए लागते. एमआरएनए का लागते, कारण एमआरएनए काय करतात, मेसेज घेऊन येतात कोणापासून, डीएनए पासून, कुठे, प्रोटीनच्या फॅक्टरीकडे, रायबोझोमकडे. कशासाठी, प्रोटीन बनवण्यासाठी. काय आणतो तो, मेसेज आणतो. म्हणून त्याला मॅसेंजर आरएनए सुद्धा म्हटलं होतं आपण. ठीक आहे, ठीक आहे. काय करतो तो, मेसेज कॅरी करतो. ठीक आहे, काय करतो, मेसेज कॅरी करतो. म्हणून आपण त्याला एमआरएनए सुद्धा लागतो. म्हणजे त्याच्यावर काय असते, माहिती असते कोणता प्रोटीन बनवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर टीआरएनए. टीआरएनए काय आहे, त्याला ट्रान्सफर आरएनए म्हणतो. ट्रान्सफर आरएनए म्हणजे काय, तो अमिनो ऍसिडला सायटोप्लाझम मधून इकडून तिकडून शोधून काय करतो, इथे घेऊन येतो. बरोबर आहे. म्हणून याला आपण काय करतो, ट्रान्सफर करतो. तो कशाला, अमिनो ऍसिडला. ठीक आहे, हा काय करतो, मेसेज घेऊन येतो कुठून, डीएनए कडून. ठीक आहे. त्यानंतर रायबोझोम. रायबोझोम हे काय आहे, साईट आहे, साईट फॉर प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारची फॅक्टरी आहे जिथे काय होते, प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस चालते. म्हणजे रायबोझोम हे काय, प्रोटीन बनवण्याची काय फॅक्टरी आहे, सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, पुढे डिटेल मध्ये पाहू काय आहे ते. एटीपी. एटीपी हे काय आहे, एनर्जी. म्हणजे यामध्ये चालणाऱ्या काही प्रोसेससाठी काय लागणार, एनर्जी लागणार, ते त्यासाठी एटीपी लागते. एमजी डाय पॉझिटिव्ह हे काय आहेत, आयन आहेत, जे सायटोप्लाझम मध्ये जे रायबोझोम असतात त्यांचे दोन सब युनिट असतात, एक स्मॉल सब युनिट आणि एक लार्ज सब युनिट. त्यामुळे ते दोन सब युनिट जॉईन करण्यासाठी काय लागते आपल्याला, एमजी डाय पॉझिटिव्ह आयन लागते. कशासाठी, रायबोझोम जॉईनिंग. बरोबर आहे, रायबोझोम जॉईनिंग म्हणण्यापेक्षा रायबोझोमचे दोन सब युनिट जॉईन करण्यासाठी काय लागते, एमजी डाय पॉझिटिव्ह आयन लागते. त्यानंतर एन्झाईम्स लागतात, वेगवेगळ्या रिएक्शन जातात, त्यामध्ये एन्झाईम लागतात. इनिशिएटर फॅक्टर लागते, कारण इथून काय आहे, ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट करायची आहे, इनिशिएट करायची आहे, त्याला चालू करायचं आहे, म्हणून इनिशिएटर फॅक्टर लागतात. इलॉंगेशन फॅक्टर लागतात. इथून ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट केल्याच्या नंतर ते काय झालं पाहिजे, इलॉंगेट झाला पाहिजे, पॉलिपेप्टाइड चेन लांब झाली पाहिजे, त्यासाठी इलॉंगेशन फॅक्टर सुद्धा लागतात आणि टर्मिनेशन फॅक्टर सुद्धा लागतात. ठीक आहे, आणि आपण सांगू शकतो टर्मिनेशन फॅक्टर. इथे गेल्याच्या नंतर कोडॉन राहणार UAA, UAG किंवा UGA. या तीन पैकी कोणताही एक कोडॉन असू शकतो. याला आपण स्टॉप कोडॉन म्हणतो किंवा टर्मिनेशन कोडॉन म्हणतो. आणि हा कोणताही टीआरएनए याला ओळखू शकत नाही. ठीक आहे, फक्त मग इथे काय येते, टर्मिनेशन फॅक्टर येतो. तर टर्मिनेशन फॅक्टर आल्याच्या नंतर काय होते, प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस किंवा हे जे काय आहे ट्रान्सलेशन काय होते, टर्मिनेट होऊन जाते, स्टॉप होऊन जाते. ठीक आहे, अशा प्रकारे एवढे सारे काय लागतात, फॅक्टर लागतात. परत एकदा काय सांगितलं आपण, ट्रान्सलेशन म्हणजे काय, एमआरएनए वर जे कोडॉनची इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनला अमिनो ऍसिडच्या इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. त्यानंतर सांगितलं ट्रान्सलेशनची प्रोसेस कुठे चालते, सायटोप्लाझम मध्ये चालते. ट्रान्सक्रिप्शन कुठे होती, न्यूक्लियस मध्ये होती. ठीक आहे, त्यानंतर सांगितलं ट्रान्सलेशनसाठी काय लागते, अमिनो ऍसिड लागते, कारण काय आपल्याला प्रोटीन बनवायचे, अमिनो ऍसिड असूनच काय बनतात, प्रोटीन बनतात. एमआरएनए लागते. एमआरएनए काय आहे, कशासाठी लागतो, डीएनए कडून प्रोटीन कोणता बनवायचा आहे ते त्याच्यावर छापून असते की हा प्रोटीन बनवायचा, म्हणून आपल्याला काय लागतो, एमआरएनए लागतो, कारण तो मेसेज घेऊन येतो कोणता प्रोटीन बनवायचा. टीआरएनए कशासाठी लागतात, की या मेसेज नुसार आपल्याला अमिनो ऍसिड सायटोप्लाझम मधून आणून देण्यासाठी काय लागतो, टीआरएनए लागतो. ठीक आहे, रायबोझोम लागतात. रायबोझोम कशासाठी, सायटोप्लाझम मध्ये कुठेही प्रोटीन सिंथेसिस होण्यापेक्षा एक पर्टिक्युलर ठिकाण आहे की सपोज जिथेच काय झालं पाहिजे तिथेच प्रोटीन सिंथेसिस झाले पाहिजे. हे साईट म्हणजे काय, रायबोझोम. म्हणून प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कुठे होते म्हटलं तर रायबोझोम मध्ये होते असं आपण सांगू शकतो. एटीपी कशासाठी लागते, एनर्जीसाठी लागते. मॅग्नेशियम डाय पॉझिटिव्ह आयन कशासाठी लागतात,
एक काय असतो रायबोझोमचा लार्ज सब युनिट आणि दुसरा असतो स्मॉल सब युनिट. हे दोघं एकमेकाला जॉईन करण्यासाठी काय लागतं एमजी डाय पॉझिटिव्ह आयन लागतात, एन्झाईम्स लागतात रिएक्शनसाठी. त्यानंतर इथून प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी इनिशिएटर प्रोटीन, इलॉंगेशन प्रोटीन आणि टर्मिनेट करण्यासाठी टर्मिनेशन प्रोटीन लागतात. ठीक आहे. त्यानंतर आपण पूर्ण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सलेशन कशा प्रकारे होते ते पाहून घेऊ. ठीक आहे. थोडीशी माहिती आपण रायबोझोमची एक्स्ट्रा घेऊन घेऊ. रायबोझोम मध्ये आपण काय सांगू शकतो की रायबोझोमचे काय असतात, 2 सब युनिट असतात. ठीक आहे. 2 सब युनिट असतात रायबोझोमचे. एक असते लार्ज सब युनिट, दुसरा असते स्मॉल सब युनिट. ठीक आहे. जसं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतात, तर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे सुरुवातीचे ऑर्गॅनिझम, म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप नसतो त्याला आपण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हटलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये 70S टाईपचा रायबोझोम असतो आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये 80S टाईपचा असतो. ते तुम्हाला पुढे नंतर माहित पडेल, यावेळेस सिलेबस मध्ये नाही आहे. ठीक आहे. काय सांगितलं, रायबोझोम हे 2 सब युनिट पासून बनलेलं असते, एक लार्ज सब युनिट आणि दुसरा असते स्मॉल सब युनिट. ते रायबोझोम सेलच्या सायटोप्लाझम मध्ये कसे असतात, फ्रीली सस्पेंडेड असतात, म्हणजे अशा प्रकारे कुठे पण सोडलेले असतात. दोन्ही सब युनिट लार्ज आणि स्मॉल सब युनिट हे सेलच्या सायटोप्लाझम मध्ये कसे असतात, फ्रीली सस्पेंडेड असतात. ठीक आहे. बट ऍट द टाइम ऑफ प्रोटीन सिंथेसिस, पण जेव्हा आपल्याला काय असते प्रोटीन सिंथेसाइज करायचं असते त्या टाइमला ते सब युनिट काय होतात, कंबाईन होतात. हे सब युनिट काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात आणि कंबाईन होतात अशा प्रकारे. ठीक आहे. आणि यांच्या कंबायनिंग साठी काय लागते आपल्याला, एमजी डाय पॉझिटिव्ह आयन लागते. ठीक आहे. प्रोटीन सिंथेसिसच्या टाइमला ते काय होतात, कंबाईन होतात, त्यासाठी लागते आपल्याला एमजी डाय पॉझिटिव्ह आयन. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की जो रायबोझोम आहे त्या रायबोझोमवर एक साइट असते फॉर द mRNA बाइंडिंग. ठीक आहे. mRNA बाइंडिंग रायबोझोम कंटेन 1 साइट. ठीक आहे. रायबोझोम कंटेन 1 साइट फॉर mRNA बाइंडिंग. याच्यावर काय असते, एक जागा असते. इथे सपोज सांगू शकतो अशा प्रकारे mRNA ला बाइंड होण्यासाठी काय असते, इथे जागा असते, एक साइट असते. त्याच्यामध्ये ते शाईन डाल्गार्नो सिक्वेन्स आणि कोझॅक सिक्वेन्स काहीतरी असते, ते तुम्हाला नाही आहे सध्या, त्यामुळे सिम्पली स्टडी करून घ्या की काय आहे प्रोटीन सिंथेसिस काय आहे. प्रोटीन सिंथेसिस मध्ये काय सांगितलं, 2 सब युनिट आहे रायबोझोमचे जे सायटोप्लाझम मध्ये फ्री राहतात, पण प्रोटीन सिंथेसिसच्या टाइमला ते कंबाईन होतात आणि कंबाईन करण्याचं काम मॅग्नेशियम डायपॉझिटिव्ह आयन करतात. त्यानंतर सांगितलं की रायबोझोमचे जे सब युनिट असतात त्याच्यावर mRNA साठी एक बाइंडिंग साइट असते आणि तीन बाइंडिंग साइट असतात. 3 बाइंडिंग साइट फॉर tRNA आणि 3 बाइंडिंग साइट असतात कशावर, रायबोझोमवर, कशासाठी, tRNA साठी. आणि त्या साइट कोणत्या आहे मग पाहून घेऊ. पहिल्यांदा आहे ए साइट. ठीक आहे. ए साइट जी या साइडला असते, पूर्ण इथून इथपर्यंत आपण ए साइट म्हणू शकतो. ठीक आहे. ए साइट झाली ती. ए साइट कशासाठी असते, बाइंडिंग ऑफ अमिनो असाइल tRNA. ठीक आहे. बाइंडिंग ऑफ अमिनो असाइल tRNA म्हणजे काय, जे tRNA आपल्याला इथे प्रोटीन सिंथेसिस साठी अमिनो ऍसिड आणून देणारे आहेत ते tRNA काय होऊ शकतात, तिथे बाइंड होऊ शकतात. अमिनो ऍसिड tRNA म्हणजे काय, पहिला tRNA सोडून बाकीचे सगळे tRNA कुठे बाइंड होतात, ए साइट वरच बाइंड होतात, पहिला tRNA सोडून. ठीक आहे. दुसरी साइट आहे पी साइट. पी साइटला आपण म्हणू शकतो पेप्टिडिल tRNA, पेप्टिडिल tRNA बाइंडिंग साइट. ठीक आहे. काय आहे, पेप्टिडिल tRNA बाइंडिंग साइट. ए साइटच्या नंतर काय आहे, सपोज इथे पी साइट आहे, ज्याला आपण पेप्टिडिल tRNA बाइंडिंग साइट म्हणतो. ते म्हणजे काय, पहिला जो tRNA राहणार, म्हणजे mRNA वर पहिला जो कोडॉन राहणार, फॉर एक्झाम्पल AUG हा पहिला कोडॉन आहे. या AUG साठी जो पहिला tRNA असतो, सपोज UAC वाला, तो कुठे बाइंड होतो, पी साइट वर बाइंड होतो. पहिलाच tRNA फक्त पी साइट वर बाइंड होणार, नंतरचे येणारे कुठे बाइंड होणार, ए साइट वर बाइंड होणार. ठीक आहे. पी साइट आहे. त्यानंतर आहे इथे ई साइट. ई साइट यालाच आपण म्हणतो एक्झिट साइट.
एक्झिट साईट. आता एक्झिट साईट म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल. एक्झिट साईट म्हणजे त्याच्यानंतरची आहे सपोज इथपर्यंत ई साईट आहे. एक्झिट साईट म्हणजे काय, सपोज पहिला टीआरएनए आला होता तो इथे बाइंड झाला होता, ठीक आहे, अशा प्रकारे याच्यावर अमिनो ऍसिड होता. त्यानंतर दुसरा टीआरएनए आला, इथे बाइंड झाला, ठीक आहे. त्यानंतर काय होतं, याच्यावरचा अमिनो ऍसिड इथे जॉईन केला जातो, ठीक आहे, जॉईन केला जातो म्हणजे हा झाला रिकामा. त्यानंतर काय होतो, हा रायबोझोम थोडासा समोर सरकतो. समोर सरकल्यामुळे काय होतो, हा टीआरएनए इथे येतो, हा टीआरएनए इथे येतो, मग हा निघून जातो, ठीक आहे. नवीन टीआरएनए एच्या ठिकाणी काय होतो, जॉईन होतो. अशा प्रकारे ते पूर्ण काय होते, प्रोसेस होते प्रोटीन सिंथेसिसची, ठीक आहे. हे रायबोझोम बद्दल एक्स्ट्राचं आपण पाहून घेतलं. त्यानंतर आपण डायरेक्टली पाहू की प्रोटीन जे ट्रान्सलेशन प्रोसेस आहे, ही ट्रान्सलेशन प्रोसेस 3 स्टेप मध्ये होते. पहिली स्टेप आहे इनिशिएशन, दुसरी स्टेप आहे इलॉंगेशन आणि तिसरी स्टेप आहे टर्मिनेशन, ठीक आहे. जसं आपण ट्रान्सक्रिप्शन मध्ये पाहिलं होतं इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन, तसंच ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा इनिशिएशन होणार, इलॉंगेशन होणार, टर्मिनेशन होणार, ठीक आहे. ते 3 स्टेप आपण काय करू, पाहून घेऊ, ठीक आहे. ट्रान्सलेशन मधलं आपल्याला काय पाहायचं, पहिली स्टेप पाहायची आहे इनिशिएशन. आता आपल्याला माहित झालं ट्रान्सलेशन कुठे, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये चालते, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे इनिशिएशन. इनिशिएशन मध्ये आपण सांगू शकतो की प्रोटीन सिंथेसिसची सुरुवात होण्याच्या आधी जे अमिनो ऍसिड असतात त्या अमिनो ऍसिडला सुद्धा काय करावं लागते, ऍक्टिव्ह करावं लागते, ठीक आहे. अमिनो ऍसिडला काय करावं लागते, ऍक्टिव्ह करावं लागते. मग काय केलं जाते त्याच्यासाठी, आपल्याकडे काय सपोज असे टीआरएनए आहे, या टीआरएनए वर काय केलं जातं, अमिनो ऍसिड आहे सपोज, हा अमिनो ऍसिड या टीआरएनएच्या या एंडवर काय केला जातो, अटॅच केला जातो, ठीक आहे. एंडवर काय केला जातो, इथे अटॅच केला जातो. तिथे अमिनो ऍसिड बाइंडिंग साईट प्रेझेंट असते. टीआरएनएचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलं होतं. बहुतेक 3' एंडला, हा 3' एंड आहे आणि या 3' एंडला काय असते, अमिनो ऍसिड साईट बाइंडिंग साईट प्रेझेंट असते. मग काय केलं आपण इनिशिएशन स्टेप मध्ये पहिल्यांदा काय लागते आपल्याला, प्रोटीन सिंथेसिसचं ट्रान्सलेशन सुरू होण्याच्या आधी आपल्याला काय लागते की जे अमिनो ऍसिड आहे ते अमिनो ऍसिड आपल्याला काय करावं लागते, टीआरएनएच्या 3' एंडला काय करावं लागते, अटॅच करावं लागते. अमिनो ऍसिड बाइंडिंग साईटवर त्याला काय करावं लागते, ऍड करावं लागते. आणि त्याच्यासाठी काय लागते आपल्याला, एटीपी लागते ऍज अ एनर्जी सोर्स, ठीक आहे. मग इथे टीआरएनएची इथे काय राहणार, अँटीकोडॉन राहणार, ठीक आहे. मग पहिला टीआरएनए, ठीक आहे, सिंपल आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आपण की इनिशिएशन मध्ये काय करावं लागते, पहिल्यांदा चार्जिंग ऑफ टीआरएनए म्हणतो किंवा अमिनो ऍसिड टीआरएनए बनवावा लागतो आपल्याला, बरोबर आहे. म्हणजेच काय, टीआरएनए वर अमिनो ऍसिड काय करावं लागतो, बाइंड करावा लागतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय लागते, एटीपी लागते. हे झाल्याच्या नंतर, अशी प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर काय होते की जो एमआरएनए आहे, एमआरएनए काय होतो, किंवा रायबोझोमचा स्मॉल सब युनिट ऑफ रायबोझोम बाइंड टू एमआरएनए, ठीक आहे. सिंपल काय होतं, न्यूक्लियस होता, न्यूक्लियस मधून एमआरएनए आला होता. अशा प्रकारचा एमआरएनए आहे सपोज, समजून घेऊ, ठीक आहे. अशा प्रकारचा एमआरएनए आहे. याच्यावर असे 3 न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स, ज्याला आपण कोडॉन म्हणतो, ठीक आहे. सारख्या अंतरावर असतात ते, त्याच्यामध्ये कुठे गॅप नसते, ठीक आहे. जेनेटिक कोडचे कॅरेक्टर आपण नंतर काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत, ठीक आहे. काय सांगितलं इथे, स्मॉल सब युनिट. पहिल्यांदा काय झालं, टीआरएनए वर अमिनो ऍसिड ऍड झाले इनिशिएशन साठी. त्यानंतर काय झालं, त्याच्यासाठी एटीपी लागला होता. त्यानंतर काय झालं, रायबोझोमचा जो छोटा सब युनिट होता तो काय म्हणतो आपण त्याला, एमआरएनएच्या 5' एंडला छोटा सब युनिट काय झाला, अशा प्रकारे काय झाला, बाइंड झाला, ठीक आहे. 5' एंडला बाइंड झाला. 5' एंडला काय होता, इथे 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स होता, ज्याला आपण काय म्हटलं होतं, AUG, ठीक आहे. इनिशिएशन कोडॉन म्हणतो, ठीक आहे. मग इनिशिएशन कोडॉन प्रेझेंट असतो 5' एंडला, अँड दिस इनिशिएशन कोडॉन इनिशिएट द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हा काय करतो, प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस काय करतो, इनिशिएट करतो. मग इथे आपण काय केलं होता, एक टीआरएनए होता ना, त्याच्यावर एक अमिनो ऍसिड आपण ऍड केला होता, त्याला आपण चार्जिंग ऑफ टीआरएनए म्हटलं होतं, ठीक आहे. आणि त्याच्यावर काय होतं, UAC असा काय होता, अँटीकोडॉनवर काय होता, एक सिक्वेन्स होता. मग हा टीआरएनए काय होतो, इथे हा टीआरएनए काय होता, इथे अशा प्रकारे काय करतो, बाइंड करतो. आणि इथे काय असते सिक्वेन्स UAC, बरोबर आहे. म्हणजे ऍडेनिन आणि युरॅसिल मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड, ऍडेनिन आणि युरॅसिल मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड,
आणि ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड. अशा प्रकारे त्यांचे काय होते, बॉन्डिंग होते. हे झाल्याच्या नंतर काय होते, पुढे लार्ज सब युनिट आहे आपल्याकडे. लार्ज सब युनिट आहे कशाचा, रायबोझोमचा. तो रायबोझोमचा लार्ज सब युनिट येतो आणि काय होतो इथे अशा प्रकारे काय होतो, बाइंड होतो. हे दोन एकमेकाला काय होतात, जॉईंट होतात. एवढं अंतर नसते त्यांच्यामध्ये, हे दोघं एकमेकाला काय होतात, जॉईंट होतात. ऍक्च्युअली हे अशा प्रकारे, ठीक आहे, समजण्यासाठी काय होतं, ठीक आहे. अशा प्रकारे ते काय होतात, जॉईंट होतात. त्याच्यासाठी काय लागते, आपण आधी सांगितलं होतं मॅग्नेशियम डायपॉझिटिव्ह आयन लागतात म्हटलं होतं, ठीक आहे. अशा प्रकारे मग आता हे काय झालं, आपण पहिला टीआरएनए कुठे कोणत्या साईटवर येते म्हटलं होतं, सांगितलं होतं आपण. पहिला टीआरएनए येते कोणत्या, टी साईटवर येते म्हटलं होतं. ही होती ए साईट आणि ही होती ई साईट. पहिला टीआरएनए कोणत्या साईटवर आला, मग टी साईटवर आला, ठीक आहे. याच्या नंतरचे जे टीआरएनए येणार ते ए साईटवरच जॉईन होणार, नंतर टी साईटवर जाणार, नंतर ई साईटवरून निघून जाणार, ठीक आहे. अशा प्रकारे हे काय झालं. मग एयूजीच्या कॉम्प्लिमेंटरी एक टीआरएनएला यूएसी अँटीकोडॉन असणारा आणि त्याच्यावर एक अमिनो ऍसिड होता मिथिओनिन, ठीक आहे. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये काय असते, युकॅरियोट्स मध्ये मिथिओनिन असते. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये आपण सांगू शकतो फॉर्मॅलेटेड मिथिओनिन असते. काहीच फरक नसते. जेवढे सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये हे काय म्हणतो आपण त्याला, सिक्वेन्स जे आहे कोडॉन हे सारखेच असतात. मग एयूजी साठी आपल्यामध्ये जर मिथिओनिन तयार होत असेल तर कोणता बॅक्टेरिया असो की कोणता दुसरा ऑर्गॅनिझम असू द्या, त्यांच्यामध्ये सुद्धा काय होणार, मिथिओनिनच तयार होणार. हे त्याचे काय आहेत, हे त्याचे जेनेटिक कोडचे काय आहेत, कॅरेक्टर आहेत. ते कॅरेक्टर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत, ठीक आहे. समजलं असेल, सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये हे कोडॉन हे सगळं कसं असते, सेमच असते, ते युनिव्हर्सल असते, ठीक आहे. समजलं. इनिशिएशन मध्ये काय सांगितलं आपण, टीआरएनए असतो. टीआरएनए वर काय करावं लागते आपल्याला, अमिनो ऍसिड काय करावं लागते, ऍड करावं लागते. आता इथे तुम्ही म्हणसाल यूएसी होता, इथे अमिनो ऍसिड आपण मिथिओनिन काय केला, ऍड केला, ठीक आहे. मग तुम्ही म्हणसाल इथे ग्लायसिन नावाचा अमिनो ऍसिड ऍड करता येते का, तर नाही. याच्यानुसारच त्याच्यावर काय केलेले असतात, अमिनो ऍसिड काय केलेले असतात, जॉईंट केलेले असतात. ते सुद्धा आपण जेनेटिक कोड मध्ये काय करून घेऊ, पाहून घेऊ. जसं आपण मी म्हटलं तुम्हाला, या नवीन सिलेबस मध्ये थोडं काय केलेलं आहे, सिक्वेन्स चुकलेला आहे त्यांचा, बरोबर आहे की नाही. आधी ते पाहिजे होतं पूर्ण डीएनएचं स्ट्रक्चर, त्यानंतर डीएनएचं स्ट्रक्चर झाल्याच्या नंतर एमआरएनए, टीआरएनए, आरआरएनए, त्यानंतर जेनेटिक कोड काय असते आणि नंतर त्यांनी सगळं माहिती आधीच देऊन द्यायला पाहिजे होती, प्रोटीन सिंथेसिस साठी लागते काय, आणि मग प्रोटीन सिंथेसिसचा टॉपिक पाहिजे होता, ठीक आहे. बरं, जाऊ द्या, ते जसं दिलं तसं. इनिशिएशन मध्ये काय केलं आपण, टीआरएनए आहे, टीआरएनए वर अमिनो ऍसिड जॉईन केला, त्याच्यासाठी आपल्याला एटीपी लागला, ठीक आहे. म्हणजे झालं चार्जिंग ऑफ टीआरएनए म्हणतो याला. त्यानंतर काय झालं, एमआरएनए सायटोप्लाझम मध्ये आला होता, तिथे छोटा सब युनिट जाऊन काय झाला, जॉईन झाला, ठीक आहे. जॉईन झाल्याच्या नंतर तिसरी गोष्ट कोणती झाली, हा जो चार्जिंग केलेला टीआरएनए होता तो स्टार्ट कोडॉन, इनिशिएशन कोडॉन वर काय झाला, जॉईन झाला, ठीक आहे. त्यानंतर काय झाला, मोठा सब युनिट आला, लार्ज सब युनिट, आणि लार्ज सब युनिट आणि स्मॉल सब युनिट मध्ये काय झालं, जॉईनिंग झालं, ठीक आहे. आणि त्यामुळे काय झाला, हा जो पहिला टीआरएनए होता कोणत्या साईटवर आला, पी साईटवर आला. पहिला टीआरएनए कधी पण कुठे येतो, पी साईटवर असतो. पहिला कोडॉन सुद्धा कोणता असतो, एयूजीच असतो. त्यामुळे पहिला अमिनो ऍसिड सुद्धा कोणता असतो, मिथिओनिन असतो. त्यानंतर कोणताही पण असू शकतो. वेगवेगळ्या प्रोटीनचा वेगवेगळी इन्फॉर्मेशन राहणार, त्यानुसार ते राहणार, ठीक आहे. समजलं असेल. मग ह्याला आपण काय म्हटलं, हे झाली इनिशिएशन, ठीक आहे. हे झालं इनिशिएशन. त्यानंतर दुसरी स्टेप आहे इलॉंगेशन, ठीक आहे. दुसरी स्टेप आहे इलॉंगेशन. इलॉंगेशन मध्ये काय होणार, आता सपोज हा पहिला कोडॉन होता, हा काय आहे, दुसरा कोडॉन आहे. आता इलॉंगेशन स्टेप मध्ये काय होते, या इथे सपोज समजून घेऊ आपण, जी 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 असा सिक्वेन्स आहे सपोज, ठीक आहे. जी 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 असा सिक्वेन्स आहे. तर याच्यासाठी काय राहणार, याच्यासाठी सुद्धा एक टीआरएनए राहणार. सपोज अशा प्रकारचा ए ए ए वाला राहणार का, ए ए ए वाला नाही राहणार, ठीक आहे. जर असेल जरी सपोज हा टीआरएनए आहे, याच्यावर एक ए ए ए, याच्यासाठी एक कोणता तरी अमिनो ऍसिड आहे, सपोज आपण कोणताही एक अमिनो ऍसिड आहे असं समजून घेऊ, ठीक आहे, मिथिओनिन सोडून, ठीक आहे. मग तो जर सपोज इथे आला ए साईटवर, इथे आल्याच्या नंतर इथे काय होणार, पहिल्यांदा चेक होणार तो बाइंड होतो का, ठीक आहे. पहिल्यांदा काय होणार, चेक होतो यांच्यामध्ये बाइंडिंग होते का. म्हणजे जसं इथे ए आहे तर ए हा जी सोबत बाइंड होतो का, नाही, ए हा यू सोबत बाइंड होतो, ठीक आहे. म्हणजे काय होणार नाही, हा टीआरएनए इथे बाइंड होणार नाही, म्हणजे हा इथे येणार नाही. त्यानंतर सपोज आपण समजून घेऊ की असा टीआरएनए आला ज्याच्यावर काय आहे, सी 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 सिक्वेन्स आहे. मग हा इथे बाइंड होऊ शकतो का, इथे येणार तो पहिल्यांदा, ठीक आहे. इथे आल्याच्या नंतर यांच्यामध्ये काय होणार, चेक होणार, हायड्रोजन बॉन्ड
तयार होतात का? हा, मग इथे काय होऊ शकते, हायड्रोजन बॉन्ड तयार होऊ शकते. जसं ग्वानिन हा सायटोसिन सोबत काय होऊ शकतो, पेअर होऊ शकतो. हायड्रोजन बॉन्ड काय होणार, तयार होणार. ठीक आहे, हायड्रोजन बॉन्ड तयार होणार. मग हे झाली दुसरी गोष्ट. मी इथे दुसऱ्या कलरचा घेतो हा आणि आपल्याकडे. ठीक आहे, ठीक आहे, अशा प्रकारे इथे का CCC. मग हा काय झाला, इथे बाइंड होणार, परफेक्टली काय होणार, बाइंड होणार. पहिल्या स्टेप मध्ये काय सांगितलं, इलॉंगेशन मध्ये काय सांगितलं की टीआरएनए येणार इथे कोडॉन अँटी कोडॉन मध्ये काय होणार, पेअरिंग चेक होणार. जर त्यांच्यामध्ये पेअरिंग झाली तर ठीक, नाही झाली तर तो निघून जाणार. पेअरिंग होणारच काय होणार, तिथे टीआरएनए येणार. ठीक आहे, पेअरिंग होणारा टीआरएनए आल्याच्या नंतर दुसरी प्रोसेस काय होते, याच्यावरचा अमिनो ऍसिड काय केला जातो, याच्यावर जॉईंट केला जातो पेप्टाइड बॉन्डने. ठीक आहे, मग आपण सांगू शकतो की पेप्टाइड बॉन्डने काय होतो, अमिनो ऍसिड काय होतात, जॉईंट होतात. ठीक आहे, मग हे झालं, पेअरिंग झाली. CCC GC याच्यामध्ये पेअरिंग झाली. इथे एक अमिनो ऍसिड होता, कोणता तरी समजून घेऊ आपण, आणि यांच्यामध्ये काय होतं, असा पेप्टाइड बॉन्ड काय होतो, तयार होतो. हे पेप्टाइड बॉन्ड तयार झाल्याच्या नंतर पहिल्यांदा काय झालं, तिथे आला तो टीआरएनए, हायड्रोजन बॉन्ड, कोडॉन अँटी कोडॉन, पेअरिंग काय झाली, चेक झाली. पेअरिंग बरोबर होती, करेक्ट होती. पेअरिंग करेक्ट झाल्याच्या नंतर काय झालं, याच्यावरचा अमिनो ऍसिड याच्यावरच्या अमिनो ऍसिड सोबत काय झाला, जॉईन झाला. म्हणजे हा काय होता, हा पहिला अमिनो ऍसिड, हा दुसरा. म्हणजे या कोडॉनचा हा पहिला आणि या कोडॉनचा हा दुसरा. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये काय झाला, पेप्टाइड बॉन्ड तयार झाला. पेप्टाइड बॉन्ड तयार झाल्याच्या नंतर तिसरी स्टेप काय होते, तिसरी स्टेप म्हणजे याच्यावरचा तो अमिनो ऍसिड काय होतो, निघून जातो. निघून गेल्याच्या नंतर हा जो रायबोझोम आहे, हा रायबोझोम इथून असा पुढे सरकतो, या कोडॉनवर येतो तो, बरोबर आहे, असं पुढे सरकतो. त्यामुळे काय होते, हा जो टीआरएनए आहे तो ई साइट मध्ये पोहोचतो आणि हा जो टीआरएनए आहे तो कुठे पोहोचतो, पी साइट मध्ये पोहोचतो. ठीक आहे, म्हणजे आपण जर इथे घेतो म्हटलं, जर खालच्या याच्यामध्ये दाखवतो थोडस. ठीक आहे, ठीक आहे, घेत नाही मधातले. हा काय झाला, एक एमआरएनए झाला, हा 5' स्ट्रँड आहे त्याचा, हा 3' स्ट्रँड आहे. ठीक आहे, तर काय झाला की हा रायबोझोम थोडासा असा पुढे सरकतो म्हटलं, पुढे सरकतो म्हटल्याच्या नंतर काय होणार, हा अशा प्रकारे. ठीक आहे, जो हा वाला होता तो कुठे येणार, इकडे जाणार. पहिला टीआरएनए, त्यानंतर दुसरा टीआरएनए जो कुठे होता, ए साइट मध्ये होता, तो कुठे आला आता, सपोज टी साइट मध्ये आला. आणि त्याच्यावर अशा प्रकारचे काय आहे, 2 अमिनो ऍसिड आहे. ठीक आहे, हा पहिला आणि हा दुसरा. ठीक आहे, याच्यावरचा अमिनो ऍसिड तर आपण काढून घेतला. मग त्यानंतर काय होणार, आता इथे ए साइट मध्ये मी सांगितलं ना, पहिला फक्त पी साइट मध्ये येतो, बाकीचे काय होतात, टीआरएनए ए साइट मध्ये येतात. मग आता इथे एक नवीन सिक्वेन्स आहे, सपोज आपण समजून घेऊ ए असा सिक्वेन्स आहे. तर इथे सुद्धा काय लागणार आपल्याला, एक काय लागणार, टीआरएनए लागणार. तो टीआरएनए कसा राहणार, वेगळ्या कलरने दाखवतो थोडस. ठीक आहे, तो टीआरएनए कसा लागणार आपल्याला, ज्याच्यावर काय असलं पाहिजे, एच्या कॉम्प्लिमेंटरी यू. ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा या यू नुसार काय राहणार, एक कोणता तरी एक अमिनो ऍसिड राहणार. ते आपल्याला 20 प्रकारचे अमिनो ऍसिड आहे आणि ते कोडॉन नुसार असतात. ठीक आहे, ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पूर्ण पाहणारच आहोत. ठीक आहे, मग काय होणार, हा इथे काय करणार, जॉईंट होतो का ते चेक करणार. ठीक आहे, याच्यावर हा अमिनो ऍसिड आहे, हा जॉईंट होतो का चेक करणार. ठीक आहे, अरे ब्लॅक कलरने दाखवला होता मी, पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. ठीक आहे, इथे काय होतो, यू आणि ए ची पेअरिंग होणार. ठीक आहे, जॉईंट होणार, डबल 2 हायड्रोजन बॉन्ड त्याच्यामध्ये तयार होणार. हे झाल्याच्या नंतर काय होणार, याच्यावरचे अमिनो ऍसिड याच्यावर काय केले जाणार, पेप्टाइड बॉन्डने काय केले जाणार, अशा प्रकारे जॉईंट केले जाणार. म्हणजे याच्यावरचं हे काय होणार, निघून जाणार. हे निघून गेल्याच्या नंतर हा रिकामी झालेला काय होता, टीआरएनए काय होणार, रिकामा झालेला टीआरएनए एक्झिट साइट म्हणून काय होणार, एक्झिट होणार, तो निघून जाणार, किक ऑफ होणार, त्याला काय होणार, किक बसणार, तो निघून जाणार. निघून गेल्याच्या नंतर परत आता हा तर निघून गेला सपोज, एवढं झाल्याच्या नंतर मग हा रायबोझोम. ठीक आहे, स्मॉल सब युनिट सुद्धा असतो याच्यामध्ये खालचा. ठीक आहे, हा रायबोझोम काय होणार, आणखी कुठे येणार, या कोडॉनवर येणार. बरोबर आहे, म्हणजे हा जो ए साइट आहे ते इथे येणार. ए साइट काय होणार, रिकामी होणार.
हा रेड वाला कुठे जाणार, ई साईट मध्ये जाणार, आणि ब्ल्यू वाला कुठे येणार, टी साईट मध्ये येणार. ठीक आहे, आणि ए साईट काय होणार, रिकामी होणार. ठीक आहे, अशा प्रकारे तो काय करत जातो, इलॉंगेशन होत जाते. ठीक आहे, इमॅजिनेशन पॉवर पाहिजे. पहिला कोडॉन ऍड केला कशा प्रकारे बघा काय झालं होतं पूर्ण ते परत एकदा एका छोट्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रोटीन सिंथेसिस काय करून टाकू, पाहून टाकू. फक्त इमॅजिनेशन पॉवर चांगला पाहिजे. काय झालं, पहिला कोडॉन आला, पहिला कोडॉन कुठे आला होता, पहिला टीआरएनए टी साईट वर बाइंड झाला, त्यांच्यामध्ये पेअरिंग झाली, त्याच्यावर एक अमिनो ऍसिड होता. दुसरा आला ए साईट वर. ठीक आहे, यांच्यामध्ये पेअरिंग झाली, याच्यावर दुसरा अमिनो ऍसिड होता. इथला अमिनो ऍसिड इथे काय केला, जॉईंट केला पेप्टाइड बॉन्डनी. ठीक आहे, जॉईंट केल्याच्या नंतर काय झाला, रायबोझोम पुढे सरकला, त्यामुळे हे दोन कुठे आले, हा इथे आला आणि हा इथे आला. ठीक आहे, त्यानंतर काय झालं, नवीन एक टीआरएनए जो ए साईड रिकामी झाली होती त्या ए साईड वर आला. ठीक आहे, तिसऱ्या कोडॉनचा अमिनो ऍसिड. ठीक आहे, अशा प्रकारे समोर समोर सरकत सरकत नवीन नवीन टीआरएनए येणार आणि हे चेन काय केलं जाणार, त्याच्यावर काय केलं जाणार, ट्रान्सफर केल्या जाणार. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, पूर्ण इलॉंगेशन. ठीक आहे, प्रत्येक वेळेस काय होणार, एक नवीन ए साईट वर येणार, हा ई साईट वर जाणार, ई साईट वरून निघून जाणार, हा टी साईट वर येणार. ठीक आहे, अशी साईट काय होणार, चेंज होत राहणार. नवीन आला की याच्यासाठी जागा रिकामी राहणार, हा मागचा निघून जाणार. ठीक आहे, अशा प्रकारे इलॉंगेशन असते. आणि फायनली एक तिसरी स्टेप आहे म्हटलं आपण कोणती, टर्मिनेशनची. ठीक आहे, तिसरी स्टेप आहे म्हटलं कोणती, टर्मिनेशनची. टर्मिनेशन मध्ये काय होणार, पूर्ण हा रायबोझोम कुठे येणार, फायनली इथे पोहोचणार. रायबोझोमची सपोज बरोबर काढू, ए पी आणि ई साईट. ठीक आहे, एपी आणि ई साईट. अशा प्रकारे रायबोझोम आला. ठीक आहे, इथे काय होते, सपोज इथे टीआरएनए होता, याच्यावर आता काय होती, सपोज इथपर्यंत कोडॉन रीड केले ना, त्याच्यामुळे याच्यावर काय होती, अशी लांब काय होती, अमिनो ऍसिडची काय होती, चेन होती. ठीक आहे, हा आपला दुसरा आणि हा आपला सॉरी हा होता आपला तिसऱ्या नंबर, हा होता आपल्या तिसऱ्या नंबरचा. त्यानंतर रेड कलरचा होता आपला दुसऱ्या नंबरचा आणि ब्लॅक कलरचा होता आपला पहिल्या नंबरचा. ब्लॅक फर्स्ट नंबर, रेड होता आपला सेकंड नंबर, ब्ल्यू होता थर्ड नंबर, आणि त्यानंतर इथून पूर्ण अमिनो ऍसिड जॉईन केलेले. ठीक आहे, बरं इथपर्यंत आला तो टर्मिनेशन पॉईंट पर्यंत आला. टर्मिनेशन पॉईंट वर सिक्वेन्स होता कोणता, UAA, UAG और UGA. या तीन पैकी कोणताही एक असू शकतो, त्याला आपण टर्मिनेशन कोडॉन म्हणतो किंवा स्टॉप कोडॉन म्हणतो. आणि या स्टॉप कोडॉन साठी कोणत्याही प्रकारचा टीआरएनए नसतो, म्हणजे यूच्या समोर ए च्या समोर यू आणि एच्या समोर यू असा बाइंड होणारा कोणताही टीआरएनए नसतो. ठीक आहे, टीआरएनए नसतो म्हणजे इथे काय येणार, मग आता एक हे येतो म्हटलं मी फॅक्टर, टर्मिनेशन फॅक्टर. बरोबर आहे, टर्मिनेशन फॅक्टर ज्याला आपण म्हणून टर्मिनेशन फॅक्टर आला. टर्मिनेशन फॅक्टर आल्याच्या नंतर ही पेप्टाइड काय होते, याच्यापासून रिलीज होते. ठीक आहे, याच्यापासून रिलीज असं वाटतं त्याला की इथे टीआरएनए आलेला आहे सपोज वाटत असेल कदाचित, म्हणून ते काय होते, इथून रिलीज होते पण इथे जॉईन होत नाही, म्हणून हे सायटोप्लाझम मध्ये फ्री होऊन जाते. ठीक आहे, असं झाल्याच्या नंतर काय होते, इथे काय होणार, टर्मिनेशन होणार प्रोटीन सिंथेसिसचं. हे जे आहे अमिनो ऍसिडची चेन ती नंतर काय होणार, फोल्ड होणार आणि त्याच्यापासून काय बनणार, पर्टिक्युलर प्रोटीन बनणार. जो डीएनए पासून जो इन्फॉर्मेशन आली होती तसाच प्रोटीन आपल्याला काय होणार, ते बनवून मिळणार. ठीक आहे, आणि हे सगळे टीआरएनए नंतर सायटोप्लाझम मध्ये चालले जाणार. आणि इथे जे रायबोझोमचे दोन सब युनिट होते ते सब युनिट सुद्धा काय होणार, एकमेकापासून दूर होणार आणि सायटोप्लाझम मध्ये राहणार. त्यानंतर हा एमआरएनए जो होता, एमआरएनए न्यूक्लिएज नावाच्या एन्झाईमनं काय केला जातो, डिस्ट्रॉय केला जातो. याला काय करून टाकलं जाते, नष्ट केलं जाते. हे काय आहे, न्यूक्लिएज नावाचा एन्झाईम. ठीक आहे, एमआरएनए हे काय म्हणून याची शॉर्ट लिव्ह असतो. एमआरएनए कसा असतो, शॉर्ट लिव्ह असतो असं आपण आधी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इलॉंगेशनची जी स्टेप म्हटलं होतं त्याच्यामध्ये 0.1 सेकंड एवढाच टाइम लागतो हे सगळे एकमेकासोबत जॉईन करण्यासाठी पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे, अशा प्रकारे त्याच्यामध्ये अजून खूप सारे एन्झाईम वगैरे आहेत. ते थेरोटिकल पार्ट तुम्ही नंतर पाहून घ्या, कारण पूर्ण सांगायचं म्हटलं तर खूप मोठा टॉपिक आहे हा. छोट्या व्हिडिओमध्ये ते कव्हर होणार नाही. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. हे झालं पूर्ण आपलं काय, प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे.